नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं दिशा युनिव्हर्सिटी उपक्रमामध्ये. बघा, आपण काल अक्षर मालिका हा टॉपिक बघितला होता. आज आपण बघणार आहे अंकमालिका. अंकमालिकेचा पहिला चॅप्टर आहे तो म्हणजे बघा सगळ्यात महत्वाचा गोष्ट, अक्षर मालिका आपण आहे का नाही एबीसीडी वगैरे काढून त्या पद्धतीनं सोडवलं. इथं आता अंकांचा संबंध आहे. अंक कशा पद्धतीने तयार झाला किंवा पुढची सिरीज कशा पद्धतीने तयार झाली आहे, त्याच्यामध्ये कशा पद्धतीनं वाढत गेलंय कमी होत गेलं. हे काय असतं, एकतर वाढत जातं किंवा कमी होत जाते, बरोबर. त्याच्यानंतर आहे का नाही मायनस प्लस, नंतर गुणाकार असतो किंवा भागाकार असतो, त्याच्यानंतर दुप्पट असते, तिप्पट असते, एकपट असते किंवा त्याच्यामध्ये संख्या वाढत जाते, 2 वाढते, 3 वाढते, 2 3 4 5 7 असं कोणत्याही पद्धतीनं अंकामध्ये बदल होत जातो. तो बदल कशा पद्धतीने आला आणि त्याच्या पुढचा उत्तर काय येणार आहे हे आपल्याला अंकमालिकेमध्ये शिकायचं आहे. तर बघा, पहिलाच प्रश्न बघा कसा आहे. खालील प्रश्नामध्ये प्रश्नचिन्हांच्या जागी योग्य पर्याय निवडायचे आहे. ओके, बघा आता कसं आलंय. मग आपल्याला बघायचं, इथं आकडा दिलंय, ह्या ठिकाणी आकडा दिलंय, ह्या ठिकाणी आकडा दिलंय, ह्या ठिकाणी आकडा दिलंय. आपल्याला शोधायचं प्रश्नचिन्हाच्या जागी काय येणार आहे. समजलं. तर बघा, एक कोणती आता प्रश्नचिन्ह काय येणार आहे, तर आता तुम्हाला म्हटलं मी प्लस होत जातं, कधी कधी प्लस होत जाणार आहे. 29 आणि 9 किती होतात, 38, बरोबर. साहजिक आहे. 38 आणि 9 किती होतील, 38 आणि 9 किती होतील, 47. म्हणजेच काय, इथून 29 आणि 9 38 झाले, 38 आणि 9 47 झाले. म्हणजे ते 9 9 न वाढत आहे. साहजिक आहे. 47 मध्ये किती मिसळायला पाहिजे, मी 9 मिसळायला पाहिजे. काय उत्तर येणार मग, 47 आणि 9 किती होतात, 56. समजलं काय. म्हणजेच काय, कशा पद्धतीनं सिरीज वाढत गेलेली आहे. कशा पद्धतीने आले तर 9 9चा काय फरक आहे किंवा 9 9 न पुढचा अंक वाढत गेलेला आहे. त्यामुळे त्याचं उत्तर काय येणार आहे मग 56. ओके, ठीक आहे. पुढचा प्रश्न सोडवा. 1 मिनिट. बघा इथे बघा काय उत्तर येणार आहे याचं. 17 आणि 43 मध्ये कितीचा फरक आहे. 17 आणि 43 मायनस करायचं लगेच त्या बाजूला. कितीचा फरक आहे, 26चा, बरोबर का. त्याच्यानंतर 43 आणि 81 मध्ये कितीचा फरक आहे, ह्याच्यामध्ये 26 आहे, बरोबर. त्याच्यामध्ये किती आहे मग 38 आहे. किती आहे, 38 आहे. त्यानंतर बघा पुढे किती आहे, पुढचा कितीचा फरक आहे, त्याच्यानंतर आहे 50, बरोबर. कितीचा फरक आहे, 50चा. ह्यांच्यामध्ये कितीचा फरक आहे बघा, आता हे 26 आहे. ओके, हे कितीचा फरक आहे, 12चा, बरोबर. ह्याच्यामध्ये कितीचा फरक आहे, 12चा. साहजिक आहे. ह्याच्यामध्ये कितीचा फरक येईल मग पुढे, 12चा. म्हणजे 50 आणि 12 किती होतात, म्हणजे 62 मी कशामध्ये मिसळायला पाहिजे, 131 मध्ये. उदाहरणार्थ बघा 131, बरोबर, भागिले किती 62 ना. 50 आणि 12, 2 आणि 1 3, 6 आणि 3 9 आणि 1 ला 1, म्हणजेच काय येणार उत्तर 193. समजलं काय येणार आहे. म्हणजेच काय, ह्या दोघांचा फरक, बरोबर, तो किती येणार आहे 26. त्याच्यानंतरचा फरक किती येणार आहे 38. त्याच्यानंतरचा फरक किती येणार आहे 50. आणि ह्यांच्यामध्ये कितीचा फरक आहे 12 12 12 न वाढत आहे. साहजिक आहे. 50 मध्ये 12 मिसळ किती होतात, 62 होतात. 62 कशामध्ये मिसळायचं मला, 131 मध्ये मिसळायच्या. मग उत्तर काय भेटणार आहे मला, 193. समजलं काय कसं आलं. तसं तुझ्या बघा, अंकगणिताचा एक मॅटर असा असतो, तुम्ही ज्या नजरेनं इथं काय माहिती का, ह्या ठिकाणी काय लागतं, तुमची नजर कोणती आहे. समजलं. तुम्ही ज्या नजरेनं बघाल त्या नजरेनं उत्तर येणार आहे. जसं की आता ह्या खाल्ल्यासारखं बघा, 1चा फरक आहे, इथं 3, बरोबर, इथं 4, इथं 5. साहजिक आहे. इथं किती येईल मग 6, म्हणजे 13 आणि 6 किती जातं 19. 19 कुठं आहे का इथं पर्याय नाही, फक्त एकाच ठिकाणी आहे 4 नंबरला. मग काय येईल मग 193. समजलं का. म्हणजे अंकगणितामध्ये किंवा अंकमालिकेमध्ये, रिझनिंग मध्ये अनेक पद्धतीनं प्रश्नाचे उत्तर काढता येतात. समजलं. फक्त आपलं टार्गेट एकच असलं पाहिजे, लवकरात लवकर कोणत्या पद्धतीनं काढता येईल. समजलं आता. ओके, पुढचा सोडवा. बघा इथे बघा, मी सांगतो इकडे. 161 हे वालं, हे 2 3 येते का, 2 येते का, 1 येते का, 4 येते का, ते बघू आपण. ठीक आहे. किती येत आहे, 2 येते. बघा काय इकडे बघा, सोप्पा आहे. 5 दोन्ही 10 प्लस 1 बरोबर किती 11. 11 दोन्ही 22 प्लस 1 बरोबर किती 23. 23 दोन्ही 46 प्लस 1 बरोबर किती
47 बरोबर. 47 दोन्ही 94 प्लस 1 बरोबर किती 95. साहजिक आता मी पुढे काय करायला पाहिजे मग 95 दोन्ही 190 प्लस 1 करायला पाहिजे बरोबर किती मग 191. म्हणजे उत्तर काय येणार आहे मग आपल्याला 191. समजलं का. म्हणजे काय करायचे 5 दोन्ही 10 प्लस 1 11 दोन्ही 22 प्लस 1 23 दोन्ही 46 प्लस 1 47 दोन्ही 94 प्लस 1 95 दोन्ही 190 प्लस 1 म्हणजेच काय उत्तर भेटलं मग 191. कधी कधी काय करतं आयोग किंवा प्रश्न काढणारे लोक तुमचा अगोदर आहे की तुम्ही काय करता 95 दोन्ही आहे 95 दोन्ही असं करता आणि डायरेक्ट 190 काढता. आपल्या लक्षात राहत नाही एक पण ऍड करायचा आहे म्हणून. आणि आयोग काय करतो मुद्दामच पहिला ऑप्शन आहे का 190 देतं आणि आपण त्या घाई गडबडीमध्ये काय करतो पहिला ऑप्शन क्लिक करतो. पण इथं काय करायचे आहे प्लस 1 मिसळायच्या मध्ये डबल करायचे आणि त्याच्यामध्ये प्लस 1 मिसळायचे. त्यामुळे उत्तर काय आहे मग 191. समजले. ओके ठीक आहे. पुढे सोडवा 90 कसं हा जमलं. एकदा ट्रिक्स एकदा त्याच्यातलं काय विचारलंय ते कळालं की संपलं. मग बघा इकडे असं करत बसू नका. आता उलट बाजूने या बघा. आता 4 दोन्ही इथं बघा 4 दोन्ही आहे 8 त्रिक 24. साहजिक आहे इथं काय करायला पाहिजे मी 24 चौक करायला पाहिजे बरोबर. 24 चौक 96. मग 96 पाच्या 480. समजलं का. आपल्याला इथलं प्रश्नाचं विचारलंय त्यामुळे काय 24 चौक किती येणार आहे 96 बरोबर. त्यामुळे उत्तर काय आलं मग 2 नंबरच. काय केलंय बे दोन्ही 3 बे त्रिक बे चौक बे पाच्या असं करत गेल्यासारखं केले. म्हणजेच काय 4 दोन्ही 8 2चा फरक आहे म्हणजे 2 न गुणले 8 त्रिक 24 24 त्रिक 24 चौक 96 96 पाच्या 480 म्हणजे साहजिक आहे 24 चौक 96 म्हणजे उत्तर काय भेटणार आपल्याला 96 बरोबर. ठीक आहे. पुढचा सोडवा. डोकं वेगळ्या पद्धतीने लावायचे. मी तुम्हाला काय म्हंटल कधी कधी एका नाही तुम्हाला वर्ग विचारतं. मी त्या आधी सांगितलं होतं वर्ग काय करा किमान 30 पर्यंत पाठ करा म्हटलं होतं का. त्यामुळे कधी कधी प्रश्नामध्ये तुम्हाला वर्ग आता हे वर्गाच्या नजरेनं बघायच्या प्रश्नाकडे. वर्ग विचारतं नंतर कधी कधी घन विचारतं कधी वर्गामध्ये का नाही मायनस केलेलं असतं प्लस केलेलं असतं वर्ग विचारून. बघा काय संबंध आहे. इकडे बघा हे कितीचा वर्ग आहे 11चा वर्ग आहे बरोबर. 11चा वर्ग हा कितीचा आहे 12चा वर्ग आहे बरोबर. इथं 11 12 लगेच म्हणजे 11चा लगेच विचारले लगेच 12चा विचारलंय. त्याच्यानंतर का नाही 5चा फरक केले मध्ये कितीचा फरक केलाय 5चा. हा कितीचा वर्ग आहे 17चा वर्ग आहे. हा कितीचा वर्ग आहे 18चा वर्ग आहे. 18च्या पुढे 5 न बघा बरं 5चा वर्ग कितीचा येईल मग 23चा वर्ग येईल बरोबर. 23चा हा 23चा वर्ग आला. त्याच्यानंतर लगेच हा 24चा वर्ग आहे. साहजिक आता किती जोडायला पाहिजे मी 5 जोडायला पाहिजे. 5चा वर्ग म्हणलं तर 29 बरोबर का. 29चा वर्ग किती आहे 841 म्हणजे उत्तर काय भेटलं आपल्याला 841. आणि जर पुढची सिरीज वर कव्हर करायचं असेल लगेच काय करायचं 30चा वर्ग काढायचं. 30चा वर्ग किती आहे 900. समजलं का. आपल्याला काय करायचं आहे पुढचा वर्ग काढायचा त्याच्या. त्यामुळे काय उत्तर काय आलं याचं 841. काय केलं या प्रश्नामध्ये 11चा वर्ग लगेच पुढचा 12चा वर्ग दिले. त्याच्यानंतर एकाने गॅप सोडले 5चा. मग काय केले 5 सोडून त्याच्या पुढचा 5च्या पुढचा वर्ग कोणता आहे 17चा वर्ग विचारलं लगेच 18चा वर्ग परत 5चा गॅप सोडलं. त्यानंतर 23चा वर्ग विचारलं नंतर 24चा विचारलं 24 नंतर परत 5चा गॅप सोडला. मग किती भेटेल 29. 29चा वर्ग किती आहे 841. त्यामुळे उत्तर काय आलं मग 841 बरोबर का. ठीक आहे. पुढचा सोडवा. आता उत्तर यायला पाहिजेत. हा प्रश्न झालाय बघा आकडेवारी सेम आहे का नाही. आता जस्ट झाला थोड्या वेळाखाली. फक्त एका ठिकाणचं विचारलंय अगोदर वेगळ्या ठिकाणी विचारलं. अगोदर शेवट विचारलं होतं आता तुम्हाला मधलं विचारलंय. किती बघा कसा आहे. हा प्रश्न होता 11 येते का बघा. हा प्रश्न ऑलरेडी बघितला आपण. 5 दुनी 10 प्लस 1 11. 11 दुनी 22 प्लस 1
23, 23 दोन्ही 46 प्लस 1 47, 47 दोन्ही 94 प्लस 1 95, 95 दोन्ही 90 प्लस 1 91. साहजिक आहे. 5 दोन्ही 10 प्लस काय करायचे इथं 1 म्हणजे काय उत्तर आलं 11. म्हणजे काय भेटलं 11. समजलं का? हे 5 दोन्ही 10 प्लस 1 वाढवले. 11 दोन्ही 22 प्लस 1 किती होतात 22 आणि 1 23. 23 दोन्ही 46 प्लस 1 केलं तर किती होतात 47. 47 दोन्ही 94 प्लस 1 केलं तर किती होतात 95. 95 दोन्ही 90 प्लस 1 केलं तर किती होतात 191. त्यामुळे काय केलं मग इथं 11 उत्तर आणले. 5 दोन्ही 10 प्लस काय केलंय 1 केलं. बघा 5 दोन्ही 10 प्लस 1 म्हणजे किती 11 उत्तर. झालं होतं का नाही हा प्रश्न जस्ट थोड्या वेळाखाली. ओके पुढचा मी तुम्हाला काय म्हटलं होतं एक प्रश्न असणार आहे वर्ग. बरोबर काय असणार आहे वर्ग. त्याच्यानंतर एक प्रश्न असणार आहे घनचा आपण. बरोबर आता घनच्या नजरेतून बघा आलं. बघा कसं आहे इथे बघा इथे बघा इथे बघा घन घन माहित आहे तुम्हाला. मी म्हणलो होतो किमान 10 पर्यंत काय करा घन पाठ करा. बरोबर बघा 0चा 1चा घन बरोबर 1चा घन किती येणार आहे 1च येणार आहे. बरोबर त्यामुळे साहजिक मायनस काय करायचं आहे 1 करायचे आहे. मग 1 जर मायनस केलं 1च्या घनातून 1 म्हणजे 1च आला. बरोबर त्यातून 1 मायनस केलं उत्तर काय भेटणार आहे 0 भेटणार आहे ना. त्यानंतर 2चा घन किती आला 8 मायनस ज्याचा घन काढले तेवढी संख्या मायनस करायची आहे. 2चा घन 8 मायनस किती आला 2 म्हणजे किती भेटलं 6. समजलं का? त्यानंतर पुढचं काय 3चा घन. 3चा घन किती 3चा घन येत आहे 27. कितीचा घन काढला आपण 3चा. त्यात जेवढा घन आहे त्या घनामधून 30 संख्या मायनस करा. 3चा घन 27 मायनस किती आता मग 24. किती आला 24. पुढचा कितीचा काढू मग आता घन 60चा. 4चा घन किती 4चा घन 64 मायनस किती करायला पाहिजे मायनस किती करायला पाहिजे 4. बरोबर किती आता मग 60. आलं का साहजिक. पुढचा कितीचा घन काढायला पाहिजे मग आता 5चा. बरोबर 5चा घन किती 125 मायनस किती बरोबर किती आलं मग 120. बरोबर का 6चा घन 216. बरोबर मायनस किती करायचे आहे 6 किती भेटेल मग 210. पुढचा प्रश्न चिन्ह आहे इथं. पुढचा प्रश्न मग कितीचा घन काढायला पाहिजे 7चा घन. कितीचा घन काढायला पाहिजे 7चा घन. 7चा घन किती येत आहे 343. किती मायनस करू 7 मायनस केलं किती भेटतं मग 336. ऑप्शन नंबर किती आहे पहिला. समजलं का? ज्या संख्येचा घन काढलेला आहे तीच संख्या त्या घना म्हणजे घन आलेला आहे त्या घनातून काय केलंय मायनस केलंय. बरोबर म्हणजेच 1चा घन काढलं 1 मायनस केलं किती आलं 0. 2चा घन काढलं 8 आलं मायनस किती केलं 2 केलं म्हणून किती आलं 6. 3चा घन काढलं 27 आलं मायनस केलं 3 म्हणजे किती आलं 24. 4चा घन काढलं 64 घन आहे मायनस किती केलं 4 60 आलं. 5चा घन 125 मायनस केलं 5 किती आलं 120. 6चा घन 216 मायनस किती करेल 6 किती आलं 210. 7चा घन 343 मायनस किती केलं 7 मग उत्तर काय भेटलं आपल्याला 336. समजलं का ते अशा पद्धत. ओके पुढचा सोडवा. एक्सच्या जागी कोणती किंमत येणार आहे. दिलेल्या मालिकेतील एक्सच्या जागी कोणती संख्या येईल. किती आलं बघा इथे बघा बघा काय केलं माहिती आहे का प्लस केले 7 प्लस 6 बरोबर इथं म्हणजे इथं जर समजा आपण ते 13 धरलं. ओके 13 प्लस 8 बरोबर 21. 21 प्लस किती करायला पाहिजे 6 8 आहे नंतर 10 किती आलं 31. 31 प्लस किती करायला पाहिजे 6 आहे 8 आहे 10 आहे नंतर 12 किती आलं 43. म्हणजेच काय केलंय 6 नंतर 8 नंतर 10 नंतर 12 असं वाढवत आलेलं. साहजिक इथं प्लस किती करायला पाहिजे 6 किती येईल इथं मग 13. 13 प्लस किती केलं 8 केलं किती येतंय 21. 21 प्लस 10 केलं किती आलं 31. 31 प्लस 12 केलं किती आलं 43. समजलं. म्हणजेच काय 6 प्लस 6 प्लस 8 प्लस 10 प्लस 12 अशा पद्धतीची काय केलंय सिरीज केलेला आहे. ओके ठीक आहे पुढचा सोडवा. तुम्हाला मूळ संख्या माहिती आहेत का मूळ संख्या काय असते काय ओके बघा मूळ संख्या म्हणजे काय अगोदर मूळ संख्या काय बघा मूळ संख्या म्हणजे
ज्या संख्येला त्याच संख्येनं भाग जातो, बाकीच्या इतर कोणत्याही संख्येनं भाग जात नाही. इकडे बघा आता, 132 मायनस 3 किती आलं? 129. 129 मायनस 5 किती आलं? 124. बरोबर. 124 मायनस 7 किती येत आहे? 117. 117 मायनस किती करू आता? 11. 9 ला तर भाग जातो ना, 3 त्रिक 9 प्राईम नंबर आहेत नाही, मूळ संख्या इथे. बरोबर. इथं 117 मायनस किती? 11 किती आलं? 106. बरोबर. मायनस किती? पुढे बघा आता, मायनस 13 किती आलं? 93. आता बघा इथं मूळ संख्या -3 -5 -7 -11 -13. पुढची मूळ संख्या कोणती असेल मग? 15 नाही, 15 ला भाग जातो ना. तुला कळा का मूळ संख्या काय माहित आहे का? त्या संख्येला त्या संख्येने भाग जातो. 15 ला तर भाग जातो, 3 5 15 5 त्रिक 15 जातो का नाही? आता पुढची संख्या आहे ती म्हणजे -17. येणार आहे मायनस किती? 17. मग 93 मधून मायनस किती करा? 17 करा. करा मग. 13 मधून 7 गेले किती? 6 राहिले. 8 मधून 1 गेलं किती राहिलं? 7 राहिलं. बरोबर. साहजिक आहे. किती आलं मग? 76. समजलं काय? काय आलं इथं? शब्द केले काय? मूळ संख्याला. मूळ संख्या म्हणजे काय माहित आहे का? एक वाक्य लक्षात ठेवा मूळ संख्येचं, ज्या संख्येला त्या संख्येनं भाग जातो, बाकीच्या कोणत्याही संख्येनं भाग जात नाही. जसं की 3 आहे, 3 1 3, 5 आहे, 5 1 5, 7 आहे. बरोबर. 9 नाही. 9 कसं काय नाही? कारण की 9 ला 3 त्रिक 9, 9 न भाग 3 न भाग जातो का नाही 9 ला? ते नाही. नंतर 11 आहे. बरोबर. नंतर 13 आहे. नंतर 17 आहे. बरोबर. या अशा अनेक मूळ संख्या म्हणजे ज्या संख्येला त्या संख्येने भाग जातो, या मूळ संख्येच्या आधारावरती काय केलंय? त्याला मायनस मायनस कर दिलेलं आहे. त्यामुळे शेवटचं उत्तर काय भेटणार आपल्याला? काय भेटणार आहे? ऑप्शन नंबर 3 म्हणजेच काय? 76. समजला? ओके. पुढचा प्रश्न सोडवा. वर्गाचा बघा, असे काही दिसले का नाही? 4 196 16 144 36 100 64. वर्गाकडे लक्ष द्यायचं. वर्ग घन असं काय आहेत का बघायचं, त्याच्याकडे लक्ष द्यायचं. का आलं? 64. सर काय आलं? बघायचं बघा. वर्ग पाठ पाहिजे, त्यासाठी किमान 30 पर्यंतचे वर्ग पाठच पाहिजेत. बिना वर्ग पाठ न करता तुम्हाला वाटत असेल की माझा प्रश्नाचं उत्तर येईल, तर ते शक्य नाही. तुम्हाला वर्ग किमान 30 पर्यंतचे वर्ग पाठ करावे लागतील. त्याच्यानंतर तुम्हाला किमान 10 पर्यंतचे, किमान म्हणताय 10 पर्यंतचे घन पाठ करावे लागतील. 30 पर्यंतचे पाडे पाठच करावे लागतील, त्याला पर्यायच नाही. आता असे प्रश्न सोपे असतात पण तुम्हाला वर्ग पाठ नसतील तर सुटत नाहीत. हे प्रश्न लवकरात लवकर सुटायचे असेल तुम्हाला काय माहित पाहिजे? वर्ग पाठ पाहिजे. बघा इथे बघा, कितीचा वर्ग आहे? 2चा वर्ग आहे. नंतर इथं आपण एक एक सिरीज सोडू, असं करू. आता कितीचा वर्ग आहे? 4चा वर्ग आहे. परत एक सोडा, कितीचा वर्ग आहे? 6चा वर्ग आहे. नंतर 8चा वर्ग आहे. बरोबर का? त्यानंतर इथं बघा, कितीचा वर्ग आहे? 14चा वर्ग आहे. त्यानंतर इथलं सोडा, कितीचा वर्ग आहे? 12चा वर्ग आहे. इथं सोडा, कितीचा वर्ग आहे? 10चा वर्ग आहे. साहजिक आहे. इथं किती जायला पाहिजे? आता इथं 14चा, इथं 12चा, इथं 10चा आहे. किती जायला पाहिजे? इथं परत 8चा. बरोबर का? 8चा वर्ग किती येईल मग? 8चा वर्ग 64. ऑप्शन नंबर 2. बरोबर का? म्हणजे काय केलंय? 2चा म्हणजे 2चा वर्ग, नंतर 4चा वर्ग, नंतर 6चा वर्ग, 8चा वर्ग. त्याच्यानंतर 14चा इकडे काय केलं? प्लस प्लस करत गेले. त्यानंतर काय केलंय? मायनस करत गेले. 14चा वर्ग विचारल्यानंतर 12चा वर्ग विचारल्यानंतर 10चा विचारलं. साहजिक आता पुढचा किती विचारणार आहे मग? 8चा वर्ग. 8चा वर्ग किती आहे? 64. त्यामुळे उत्तर काय आलं मग? पर्याय नंबर 2. ओके, ठीक आहे. पुढचा सोडवा. अगोदर नीट वाचा काय म्हटलंय. प्रश्न सोडवायचा इथं वर्ग बिर्ग आठवायचं नाही आहे काहीच. हा प्रश्न वाचायचे आहे. ह्या प्रश्नामध्येच उत्तर आहे. बघा काय म्हटलंय. फक्त प्रश्न वाचायला ते समजला पाहिजे. अनुक्रमे 1 5 7 3 5 7 4 3 5 7 या मालिकेत असे, हे महत्वाचं लाईन आहे इथली, या मालिकेत असे
किती 5 आहेत? बरोबर, ज्यांच्या आधी 3 नाही परंतु नंतर 7 आहे. म्हणजेच काय माहित आहे का, हे 5 आहे समजा असं, ह्याच्या अगोदर 3 नको आहे परंतु नंतर त्याच्या 7 पाहिजे. असे किती आहेत ओळखायचे आपल्याला. समजलं आता? बघा मग अगोदर काय करायचं, आता आपल्याला 5 शोधायचे असे, कुठं कुठं 5 आहे बघायचं. इथं 5 आहे, इथे 5 आहे आणि इथे 5 आहे. दुसरे कुठं आहे का 5? नाही. बरोबर, काय नको आहे आपल्याला अगोदर? 3 नको आहे 5च्या, आणि काय पाहिजे नंतर 5च्या? 7 पाहिजे. म्हणजे बघा इथं 5 आहे, अगोदर 3 नाही आहे पण नंतर 7, म्हणजे साहजिक आहे हे तर आहेच. बरोबर, नंतर इथं 5 आहे, अगोदर काय नको आपल्याला? 3 नको आहे, पण ह्याच्या अगोदर इथं 3 आहे का? यस. नंतर 7 आहे पण इथं 3 असल्यामुळे हा बसणार नाही. बरोबर, इथं परत 5 आहे, ह्याच्या अगोदर 3 आहे, जे की आपल्याला नियमानुसार 3 नको आहे. नंतर 7 आहे पण हे 3 असल्यामुळे हा पण बसणार नाही. त्यामुळे असं किती भेटले आपल्याला? फक्त एकच भेटला. ऑप्शन नंबर किती? पहिला. समजलं काय? हे वाक्य कळायला पाहिजे. फक्त असे किती 5 आहेत ज्यांच्या आधी 3 अंक नाही परंतु 7 आहे. समजलं? त्यामुळे किती भेटलं आपल्याला? एकच भेटलं. ओके, पुढचा सोडवा. पहिला येते बघा काय येते. हे कसं केलं माहिती आहे का, एक वर्ग घेतलंय, म्हणजे एक वर्ग घेतलंय आणि एक घन घेतलंय. बरोबर, बघा एकचा वर्ग आहे, एकचा वर्ग, एकचा किती वेळेस विचारू द्या, एकचा वर्ग विचारू द्या, एकचा घन विचारू द्या, शेवटलं उत्तर काय येणार आहे? एकच येणार आहे. एकचा वर्ग विचारला तर साहजिक इथं काय विचारलंय? 2चा घन विचारलंय. काय विचारलंय? 2चा घन विचारलंय. मग 3चा काय विचारलं? वर्ग विचारलंय. मग 4चा घन येईल. बरोबर, काय येईल? 4चा. इथं बघा ना, 1चा वर्ग विचारलाय, 2चा घन, 3चा वर्ग, 4चा घन. 4चा घन किती आहे? 64 आहे. बरोबर, 4चा काय? घन 64 आहे. मग काय? 5चा वर्ग, मग नंतर काय? 6चा घन, नंतर काय? 7चा वर्ग आहे, नंतर पुढे काय येईल? 8चा घन येईल. समजलं काही गोष्ट? त्यामुळे इथं काय विचारलंय अगोदर बघा, 1चा वर्ग विचारले, नंतर 2चा घन, नंतर 3चा वर्ग विचारलाय, त्याच्यानंतर 4चा काय येईल? मग घन विचारलेलं. 4चा घन विचारलंय. 4चा घन किती आहे? 64. त्यामुळे काय उत्तर काय आलं मग? 64. ऑप्शन नंबर पहिला. सोडवा. किती आलं बघा. इथं बघा, 4 दुनी 8 बरोबर किती? प्लस 1 बरोबर 9. 9 दुनी 18, सॉरी 9 दुनी 18 मायनस करायचे इथं. आता काय करायचे आहे? -1 बरोबर किती? मग 17. आता इथं बघा, एकदा प्लस केलं, एकदा मायनस केले, डबल करायचं, डबल गुणाकार डबल करायचा. बरोबर, आणि त्यानंतर एकदा प्लस करायचं आणि एकदा मायनस करायचं, अशी सिरीज सुरू होणार आहे. बरोबर, आता पुढचं बघा, 17 आहे. 17 दुनी 34. इथं मायनस केलं म्हणजे साहजिक इथं काय करेन मी? प्लस करेन. किती आलं? 35. आता काय करू? 35 दोन्ही 70. मायनस करू का प्लस करू? -1 बरोबर किती? 69. काय आलं मग? ऑप्शन नंबर पहिला. बरोबर का? काय केलं? डबल केलं, त्यानंतर एकदा प्लस केलं, एकदा मायनस केलं, एकदा प्लस केलं, एकदा मायनस केलं. ओके, पुढचा सोडवा. सोडवा. सोपा आहे, असं बघितलं उत्तराला पाहिजे. किती आलं? घन माय पाठ नाही तर किती आलं? पहिला. बघा काहीच नाही केलं. 4चा घन प्लस 4चा घन किती येतंय? 64 प्लस 1 बरोबर किती? 65. इथं बघा, 5चा घन किती येतंय? 125 प्लस 1 बरोबर किती? 126. बरोबर का? त्याच्यानंतर इथं बघा, 6चा घन किती? 216 प्लस 1 बरोबर किती? 217. साहजिक. आता 6चा इथं किती येणार आहे मग? 7चा घन बरोबर किती? 343 प्लस 1 बरोबर किती? 344. इथं बघा, 4चा घन आहे,
5चा घन आहे, 6चा घन आहे, 7चा घन आहे. आता काढायचं मग 8चा घन. 8चा घन, 8चा घन किती? 512 प्लस 1 बरोबर 513. ऑप्शन नंबर किती आहे? पहिला. समजलं? काहीच नाही केलंय, घन विचारलंय, घन विचारून नाही का त्याच्यानंतर 1 प्लस केलंय. बरोबर? 513 येईल होते. पुढचा सोडवा. किती आलं? 190. बघा 24 दोन्ही 48 दोन्ही 96 दोन्ही 192. बरोबर का? जसं की 6 दोन्ही 12, 12 दोन्ही 24. मग आता हे सिरीज सुरू करायचं. 24 दोन्ही 48, 48 दोन्ही 96, 96 दोन्ही 192. समजलं? फक्त गुणाकार केलेला आहे, डबल वाढवलंय. पुढचा सोपा आहे. ह्याच्यामध्ये जास्त वेळ म्हणजे वेळ तर गेलाच पाहिजे. इथं कसं असतं, जेवढी प्रॅक्टिस जास्त तेवढे उत्तर लवकर येतात. नंतर मग आठवत बसावं लागते. मग सोडवा. बघा कितीचा फरक आहे दोघांमध्ये? इथं मायनस केलेला आहे. 17 मधून म्हणजे 30 मधून 17 गेले 13. इथंचा कितीचा फरक आहे? 17चा. ह्याच्यामध्ये कितीचा फरक आहे? 4चा. साहजिक आहे, इथं पण 4चा फरक आहे. 17 आणि 4 किती? 21 ना. बरोबर का? 21 काय करायचं? 4चा फरक आहे. 4चा करत फरक आहे. बरोबर? ते 17 21 झाले. 17 4 21. 47 प्लस 21. 7 आणि 1 8. 4 आणि 2 6. किती आलं? 68. ऑप्शन नंबर दुसरा. काय केले? त्यांचा फरक काढला. त्याच्यामध्ये 4चा फरक आहे. समजलं? त्यामुळे 13 बघा, ह्याच्यामध्ये 13चा फरक आहे, 17चा फरक आहे. त्या दोघांमध्ये कितीचा फरक आहे? 4. साहजिक आहे. 17 मध्ये किती मिसळायचं? मला 4 मिसळायचं. किती आलं? 21. 47 आणि 21 68. ऑप्शन नंबर किती? दुसरा. ओके. पुढचा सोडवा. 32 आणि 33 मध्ये कितीचा फरक आहे? 33 आणि 34 मध्ये कितीचा फरक आहे? 37 आणि 46 मध्ये कितीचा फरक आहे? कितीचा फरक आहे? त्याच्यामध्ये कितीचा फरक राहील? मग कितीचा फरक राहील? वर्ग आहे नाहीये. बरोबर का? त्यामुळे साहजिक आहे. आता पुढे किती येणार आहे? मग 25. किती? 25. बघा बरं आता किती 25 होते? 62 आणि 25. हे कितीचा वर्ग आहे? 1चा वर्ग आहे. हे कितीचा वर्ग आहे? 2चा वर्ग आहे. हे कितीचा वर्ग आहे? 3चा वर्ग आहे. हे कितीचा वर्ग आहे? 4चा वर्ग आहे. साहजिक आहे. आता किती मिसळा पाहिजे? मग त्याच्यामध्ये मी 25 मिसळा पाहिजे. कशामध्ये? 62 मध्ये. किती मिसळा पाहिजे? कारण की पुढचा 5चा वर्ग आहे ना. किती मिसळा पाहिजे? 25 प्लस 5 आणि 2 7, 6 आणि 2 8. 87. ऑप्शन नंबर किती आहे? दुसरा. समजलं काय केलंय? ह्या सगळ्यांचा फरक काढलाय. ह्या सगळ्यांचा फरक काढलं. त्याच्यानंतर त्या वर्ग आहेत त्यांचे सगळ्यांचे. समजलं? त्यामुळे काय उत्तर येणार आहे मग? 87. ओके. ठीक आहे. हे सोडवा. तसंच आहे, फक्त उलट बाजूने करा. अगोदरच्या सारखंच आहे. कितीचा फरक आहे? 16चा. बरोबर का? कितीचा फरक आहे? कितीचा फरक आहे? 9चा. मग इथं कितीचा फरक राहील? मग 4चा. हे साहजिक आहे. कितीचा फरक? हे वर्ग आहेत नाहीये. बरोबर? हे वर्ग आहेत. किती येईल मग? 6 मधून 4 गेले. किती उरतील? 6 मधून 4 गेले. बरोबर? किती उरत्यात? 2. बरोबर. ऑप्शन नंबर किती आहे? तिसरा ऑप्शन. बरोबर का? काय केलंय? ह्या दोघांचे फरक काढले. ह्या दोघांचा फरक कितीचा फरक पडत आहे? 16चा, 9चा आणि 4चा. साहजिक काय? 6 मधून किती मायनस करायचे आहे? 4. मग उत्तर काय येणार आहे? मग 2. ठीक आहे. लिहा. सोडवा. 27 आणि 32 मध्ये कितीचा फरक आहे? 5चा. बरोबर. नंतर असं करा, इकडून करा, नाहीतर मग इकडून बघा, तिकडून बघा. बरं 92 आणि 71 मध्ये कितीचा फरक आहे? 21चा. 71 आणि 54 मध्ये कितीचा फरक आहे? 17चा. कितीचा फरक आहे? या दोघांमध्ये कितीचा फरक आहे? 4चा. 17 मधून 4 मायनस करा. किती येतात? 13. मग 54 मधून काय मायनस करा? 13 मायनस करा. 54 मधून पाठीमागे यायचं ना आपल्याला. 54 मधून 13 मायनस करा. किती येतात? 4 मधून 3 गेले 1, 5 मधून 1 गेलं 4. किती आलं? 41. ऑप्शन नंबर किती आहे? दुसरं. काय केलंय? ह्या दोघांचा का नाही फरक बघायचा.
ते फरक किती कितीचा आहे, 4 4चा आहे. इथं 4चा फरक बघायचा आहे आणि जेवढा फरक येत आहे तेवढं काय करा, त्याच्यामध्ये मायनस करा. इकडून सोडवलं तर काय होणार आहे, मग प्लस होणार आहे. इकडून सोडवलं आपण त्यामुळे काय होणार आहे, मायनस आहे. त्यामुळे उत्तर काय, कुठे मी सोडलं तर उत्तर मात्र 41च येणार आहे. समजलंय कोणाला गोष्ट? ओके. 1-2 दिवस चालतील अजून, बरोबर. त्यानंतर मग पुढचा सुरू करू ब्लड रिलेशन हा टॉपिक. तोपर्यंत चांगला अभ्यास करा. धन्यवाद.